नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रीती. आज आपण पाहणार आहोत न्यूबॉर्न बेबीपासून 3 महिन्याच्या बेबीसाठी हे सुंदरसं टोपरं. तर त्याच्यासाठी बघा हे 2 कापड घेतलेले आहेत. एक अस्तर आहे आणि एक मेन कापड आहे सिल्कचं. तर आता हे आपल्याला किती घ्यायचं आहे बघा. हे मी 12 बाय 12चं घेणार आहे. का? तर आपण बाळाच्या कानापासून एका पाळीपासून दुसऱ्या पाळीपर्यंत असं मोजायचं. म्हणजे जिथे आपण कान टोचतो ना तिथून दुसऱ्या कानापर्यंत आपण मोजायचा गोल सर्कल. तर तोच जेवढा येईल ना तेवढा आपल्याला हे चौकोनी कापड घ्यायचं आहे. तर हे 12 बाय 12चं मी घेतलेलं आहे. स्टँडर्ड माप आहे. तुम्ही तुमच्या बाळाचं मोजा आणि त्याप्रमाणे करा. तर ह्याची मी चौकोनी घडी करून घेते आहे. आणि आता आपण परत मेजरिंग टेपने मोजूया. तर आता हे किती येईल, 12च्या निम्मे म्हणजे 6 इंच येईल. सगळीकडे 6-6 इंचावर आपण मार्किंग करून घेऊया. म्हणजे याचा ना आपल्याला गोल शेप काढता येईल व्यवस्थित, गोल राऊंड. ह्याच्या अगोदर पण मी बरेचसे टोपरे दाखवलेले आहेत. 2 ते 3 वर्षाच्या बाळांपर्यंत मी टोपरे दाखवलेले आहेत. ते पण तुम्ही माझे व्हिडिओ पाहू शकता. ते वेगळ्या डिझाईनचे टोपरे आहेत, वेगळा पॅटर्न आहे. हा वेगळा पॅटर्न आहे. आता जिथे आपण मार्किंग केलेली आहे ना तिथे मी सर्कलमध्ये कापून घेतलेलं आहे. आणि आता हे 2 कापडं वेगळेवेगळे आहेत ना, तर आपण हे ना शिलाई मारून जॉईंट करून घेऊया. म्हणजे ते हलणार नाहीत. ठीक आहे. आणि जेवढं जमेल ना तेवढं सॉफ्ट कापड वापरण्याचा प्रयत्न करा, कारण आपण ते बाळाला घालणार आहोत ना, म्हणून असं टोचणारं चरचरणारं वापरू नका. तर झालेलं आहे. आता ना आपण ह्याला ना अर्धा इंचाच्या ना छोट्या छोट्या प्लेट्स टाकायला घेऊया. आणि त्या प्लेट्स एवढ्या टाकायच्या ना की जो आपला हा घेर येतो ना एका कानापासून दुसऱ्या कानाचा 12 इंचाचा आहे ना, तेवढ्या त्या प्लेट्स आपल्या 12 इंचाच्या झाल्या पाहिजेत. एवढ्या त्या प्लेट्स टाकायच्या. म्हणजे आता थोड्या टाकायच्या, मोजून बघायचं की किती होतं आहे. आता बघा माझ्या ह्या प्लेट्स टाकून झालेल्या आहेत. आता आपण मोजून बघूया की किती होतं आहे. मेजरिंग टेपने आपण मोजूया. तर इथे बघा मला 12 इंचाला थोडं कमी पडतं, हे 9 इंच झालेलं आहे. तर मी अजून आणखीन 4-5 प्लेट्स टाकून घेते आणि मग आपण परत मोजून बघूया. ह्या बघा आपल्या 4-5 प्लेट्स इथे टाकून झालेले आहेत. आणि आता आपण परत मोजून बघूया की किती होतं आहे. बघा किती छान गोल घेर तयार झालेले आहे, म्हणजे डोकं व्यवस्थित राहील असं. आता बरोबर आपलं 6 इंच झालेलं आहे, म्हणजे डबल करून 12. आणि इथं खालून ना आपल्याला 2 ते 2.25 इंचावरच मार्किंग करायचं आहे. ओके. आणि सरळ लाईन मारून घ्यायची आणि तेवढा भाग कैचीने कटिंग करून टाकायचा. हा आपला मानेच्या इथला घेर आहे ना, जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्त आहे ना, तर एक छोटीशी प्लीट्स टाकू शकता किंवा आहे तसं ॲज इट इज ठेवलंच तरी चालेल. आपल्या बाळावर डिपेंड आहे की किती आहे तो घेर, त्याप्रमाणे घ्यायचा. आता बघा आता आपल्याला ना याला डिझाईन करायची छानशी. तर पहिले मी ना एक 12 इंचाचीच पट्टी लावून घेते. 12 इंचाची लांबीला आणि रुंदीला ही 1.5 इंचाची पट्टी आहे. तर ती आपण लावून घेऊया आणि तो भाग फिनिश करून टाकूया. जिथे आपण प्लीट्स टाकलेले आहेत ना, तो भाग आपण ह्या पट्टीने फिनिश करून टाकूया. हे एवढंच लावलं ना तरी काही हरकत नाही. हा पार्टही सुंदर दिसतो. म्हणजे अजून वरती डिझाईन करायची गरज नाही, पण मी डिझाईन करणार आहे. तर बघा आता आपली ती पट्टी लावून झालेली आहे. आता मी त्याला ना वरती फोल्ड मारून घेते आणि फिनिश करून टाकते आहे. तर इथे तुम्ही दुसऱ्या रंगाची पट्टी लावलीत ना तरी सुंदर दिसेल. म्हणजे जो तुमच्या ड्रेसचा कलर आहे ना बाळाच्या, त्याप्रमाणे कॉन्ट्रास्टमध्ये लावा. मी त्याच रंगाची लावलेली आहे, कारण मला ना वरती त्याला ना सुंदरशी अशी डिझाईन करायची बॉक्स प्लेटवाली. तर आता बघा ही पट्टी आपली लावून झालेली आहे. आता काय करायचं आहे बघा, आपण आधी मी पैठणीची धोती, पैठणीचा कुर्ता दाखवला होता ना, तर हे जे पैठणीचं कापड आपल्याकडे आहे हे 2 फूट आहे. म्हणजे टोटल 24 इंच मी घेतलेलं आहे. म्हणजे जेवढी आपल्या कानाचा घेर आहे ना त्याच्या डबल मी हे कापड घेतलेलं आहे, कारण आपल्याला इथे बॉक्स प्लेट्स टाकायचे आहेत म्हणून. आणि साईडला मी दुमडपट्टी टाकून ना फिनिशिंग करून घेते त्या कपड्याची. ॲक्च्युली हे कापड ना थोडं जाड पडतं शिवायला, पण त्याची डिझाईन केल्यावर एवढं सुंदर दिसतं ना, अप्रतिम दिसतं आहे. ते तुम्ही फोटोमध्ये बघितलंच असेल. लुक पण तसा येतो ना सुंदर. थोडा शिवायला जरा जाड जातं बस. आता ही पट्टी मी साईडने फिनिश करून घेतली. आता तुम्ही म्हणाल की अरे आपण मग त्यापेक्षा शिवून उलटवून घेतली असते तर ते अजून जाडं झालं असतं, उलटवून घेतलं असतं आणि त्याचे परत बॉक्स प्लेट्स पण टाकता आल्या नसत्या म्हणून.
आता बघा मी साईड ना फिनिश नाही केलेली आहे, तशीच्या तशी ओपन ठेवलेली आहे. आपण ना खालीन मग ना एक पट्टी जाईल आपली कानाला हे गळ्याला बांधायची ना, तेव्हा ती फिनिश होऊन जाईल. आता इथे बघा मी बॉक्स प्लेट टाकते आहे अर्धा इंचाच्या. तुम्हाला आवडतील त्याप्रमाणे टाका. ते बघा मी एक प्लेट त्या बाजूला टाकायची, एक प्लेट ह्या बाजूला टाकायची, त्याला बॉक्स प्लेट म्हणतात. आता बघा ही मी तिकडच्या बाजूला टाकते आणि आता दुसरी येईल ती आपल्या बाजूला टाकायची, आपल्या साईडला. असं करून ना संपूर्ण बॉक्स प्लेट आपण शेवटपर्यंत टाकून घेऊया. तर बघा ह्याच्या आधी आपलं धोतर झालं आहे, ह्याच्यावरचाच आपला कुर्ता पण झाला आहे आणि त्याच बेबीचा हा आपला टोपरं पण झालं आहे. म्हणजे आता हा संपूर्ण सेट तयार झालेला आहे. एका ताईने कमेंट केली होती हातामधले आणि पायामधले मोजे पण दाखवा म्हणून. आता बघूया, मी टाकेन, बघूया तो व्हिडिओ पण. अजून पण कमेंट्स आल्या ना तर मी त्याच्यावर पण व्हिडिओ तयार करेन. हातमोजे आणि पायाचे मोजे जेवढं जमेल तेवढं इझी करण्याचा प्रयत्न करेन. आता बघा हे झालेलं आहे, आपली डिझाईन करून झालेली. बघा मी ऑलमोस्ट किती 24 इंच सांगितलं ना, तर सगळं लागलेलं आहे. 1-2-3 इंच एक्स्ट्रा राहिलं आहे कापड. एक्स्ट्रा राहिलेलं चालेल पण कमी नको पडायला, परत जॉईंट मारावं लागेल ना म्हणून. आता बघा हे झालेलं आहे आपलं. आता काय करायचं आहे, मानेच्या इथे जी बांधायची पट्टी आहे ना ती तयार करायची. तर ती एक 20 इंचापर्यंत तुम्ही ही पट्टी घ्या, 19 ते 20 इंचाची. ही मी अस्तराचीच घेतली. ही जेवढं जमेल तेवढं पातळच कापड लावा, किंवा ते सिल्कचं कापड मिळालं असेल ना तर ते पण लावा, काही हरकत नाही. ते तर अजूनच छान दिसेल. माझ्याकडे उरलंच नाही कापड सिल्कचं, तर मग मी ही अस्तराची पट्टी लावते आहे. 19 इंच लांबीला आणि 1.5 इंच रुंदीला अशी पट्टी घ्यायची, त्याचा मध्यभाग काढायचा. आता आपण टोपऱ्याचा पण मध्यभाग काढूया इथे, आणि बरोबर मध्यावर मध्य ठेवायचं आहे आणि मध्यापासून आपण सुरू करूया शिवायला. तर आता ही टोपऱ्याची डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. बघा एक बाजूने मी हे शिवून घेतलेलं आहे. आता तशीच दुसरी बाजू पण आपण शिवून घेऊया. जेवढं तुम्हाला बांधायला पाहिजे ना तेवढी लांब तुम्ही पट्टी घ्या. म्हणजे मी 20 इंच सांगितलं तर 20च इंच घ्यायची असं काही नाही. तुम्हाला असं वाटत असेल की ही थोडी लहान वाटते तर आणखीन 22 इंच करा किंवा 24 इंचाची पट्टी घ्या मोठी, जी बांधायला बरी पडते ती. बघा आता इथे आपलं ना टोपरं संपूर्ण तयार झालेलं आहे. तर नक्की कमेंट करायला विसरू नका मी कसं बनवलेलं आहे टोपरं. तुम्हाला ही पद्धत आवडली का तर नक्की कमेंट करा. हे पहा, आणि ती पैठणीच्या कपड्याची डिझाईन बघा किती सुंदर दिसते, ती फ्रिलवरती आलेली. तर पूर्वी असे असायचे टोपरे, रिबीन असायची लावलेली अशी वरती फ्रिलसारखी. तर आता हा आपलं ना संपूर्ण ॲक्च्युली सेटच तयार झालेला आहे. ते पहा किती सुंदर दिसतंय, खरंच खूप छान दिसतंय हे टोपरं. तर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा.